ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी शिकत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात, परंतु छोट्या छोट्या गोष्टी शिका, इंग्लिश आपोआप येईल. कोणत्या सर छोट्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करतो, बऱ्याच वेळा चुका होतात. चुका पण शिका. आजचं ब्रीद वाक्य आहे, चुका पण शिका. मित्रांनो, इथं पहा मी काय लिहिलंय, युअर माइंड इज युअर बिगेस्ट वेपन. पहा, युअर माइंड, तुमचा दिमाग आहे ना, ते फार मोठं एक शस्त्र आहे. पहा, शार्पेन इट म्हणजे काय, त्याला धार लावा ना. काय सांगते इथं सुविचार की तुमचे मन हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे, त्याला धारदार करा. पण तुम्हाला पण असे मनातून वाटलं पाहिजे, सर मला इंग्रजी येते, मी बोलू शकतो, आय कॅन डू इट, आय कॅन स्पीक इट, आय कॅन राईट इट. म्हणजे पहा बरं मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला तयार करणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला येत नाही. पहा, सकाळी आता मी पहा दररोज सकाळी 4 वाजता उठतो. पहा, आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 4 o'clock. का बरं? माझा अलाराम लावलेला असते, परंतु मला 2 मिनिटं अगोदर जाग येते. काय येते सर? कारण तुमच्या मनामध्ये तशा प्रकारचे विचार आले पाहिजे. रात्री शांतपणे झोप लागली असती आणि आपोआप ते रोजचा टाइम, डेली रुटीन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. तुम्ही जे रोज काम करता ना, तर त्या कामासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे. आपल्या मनात रात्री झोपताना उद्या सकाळी मला काय करायचं, उद्या मला कोणता लेसन घ्यायचं, माझ्या विद्यार्थ्यासाठी मला उद्या काय करायचंय, हे आपल्या मनात, माझ्या मनात असतं. मग तुम्ही पण ठरवा ना, सर उद्या मला आता हे इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे आणि इथून मला सुरुवात करायची. मग तुम्ही विचार केला जसं आपल्या मनात असेल ना, तसं आपण ते कार्य करत असतो. मित्रांनो पहा बरं, आता डीप वर्क, सखोल काम. आता तुम्हाला इंग्रजी पाहिजे ना, इंग्रजी यायची वाटते ना, तर त्यासाठी तुम्हाला डीप वर्क पाहिजे. डीप, नुसतं एक दिवस अभ्यास केला इंग्रजीचा, सोडून दिला, असं जमत नाही ना बाळांनो. तुम्हाला पण त्या ठिकाणी डीप वर्क करायची. दुसरी गोष्ट आहे ग्रोथ. ग्रोथ म्हणजे वाढ. तुमच्या इंग्रजीच्या बोलण्यामध्ये, लिहिण्यामध्ये, वाचण्यामध्ये ग्रोथ झाली पाहिजे. म्हणजे जसं एखादं झाड वाढते ना, तसं आपल्या मनाचा पण त्या ठिकाणी वाढ झाली पाहिजे. आणि पुढचं आहे सेल्फ डिसिप्लिन. म्हणजे काय? स्वयंशिस्त. आपल्या मनाला शिस्त लावा. सर मला आता हे काम दररोज, तुम्ही काय करा मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, जास्त वेळ सांगत नाही मी, फक्त अर्धा घंटा माझे व्हिडिओ बघत जा. तुम्हाला बेसिक पासून व्हिडिओ आहेत ना, जास्त वेळ द्यायचा नाही, आणि त्याच्या नोट्स घ्या ना काढून. त्यावर तुम्ही स्वयंशिस्त लावा, आपल्या स्वतःला शिस्त लावा की सर मला इंग्रजी शिकायची आहे, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा मित्रांनो, आज मी या ठिकाणी काय सांगतो, हु इज. सोपे सोपे शब्द लिहू. हु इज म्हणजे काय? कोण आहे? हु इज दिस, हु इज दिस, हु इज दिस म्हणा ना, लहान लेकरू पहा म्हणते. आता पहा, तुम्हाला सांगतो, छोटे छोटे बाळ असते ना, हे काय, आता समज तसं म्हणता येते, व्हॉट इज म्हणते, ते काय. लहान मुलांना काहीच कळत नसते हो, ते एवढंच निरागस बाळ असते ना, ते काय करते, बाजारात गेला, पप्पा हे काय, मम्मी हे काय, मामा हे काय, अरे बाबा किती तंग करतो आम्हाला, हे काय ते काय ते काय. पहा, पण हेच आपण शब्द लहान मुलांशी इंग्रजीत बोलणार मित्रांनो, त्याला पण आपल्याला त्याला वाटतं, अरे आय कॅन स्पीक इंग्लिश. काय सांगा, हु इज, कोण आहे, हु इज, हु इज देअर, तिथे कोण आहे, असं तुम्ही बोलू शकता. दुसरं आहे व्हॉट इज. बाबा हे तर एवढं सोपं आहे मित्रांनो. तुम्ही घरामध्ये व्हा, व्हॉट इज दिस म्हणा बरं, त्याला सांगते दिस इज फॅन. व्हॉट इज दिस इज टीव्ही. व्हॉट इज दिस इज अ वॉच, दिस इज अ क्लॉक, दिस इज अ फॅन, दिस इज अ टेबल, दिस इज अ कबर्ड, दिस इज अ गेट, दिस इज अ विंडो, दिस इज अ डोर, दिस इज अ वॉल, दिस इज अ टेबल, दिस इज अ चेअर. अरे वा, घरामध्ये पाहणार तुमच्या वस्तू दिसत तेवढ्या, लाईट, टेबल, टीव्ही, खडू, काय पण, बॅग, स्नॅक, काय पण म्हणा घरामध्ये, वॉटर बॅग, काय पण बोला तुम्ही, पॉट, स्पून, एवढे शब्द बाबा. असं मग व्हॉट इज दॅट म्हणायचं, मग ते समजून जाईल. आता हु वॉज म्हणजे काय मित्रांनो, कोण होते. हु वॉज ऑन, हु वॉज ऑन द फोन, फोनवरती कोण होते. हु वॉज म्हणजे कोण होतं, हु वॉज असं म्हणायचं, म्हणजे कोण होतं. पुढचं आहे हुज, कोण आहे, हुज ऑन द डोर, दरवाजावर कोण आहे. हुज ऑन द फोन असं म्हणायचं, कोण आहे. आता व्हॉट दॅट, ते काय, व्हॉट दॅट सोपं ना, व्हॉट दॅट ते सांगते, दॅट्स गेट, दॅट्स पेन, दॅट्स फॅन, दॅट्स काय पण बोलू शकतो. नंतर आहे व्हॉट हॅपन, काय झालं, व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं, अरे बा व्हॉट हॅपन, व्हाय आर यू क्राईंग, काय झालं, व्हॉट हॅपन, व्हाय आर यू क्राईंग, काय झालं, तू का रडतायस, असं सोपं वाक्य आपल्याला
त्या ठिकाणी बोलायचे. पुढचं आहे फेन इज. कधी आहे? फेन इज युअर बर्थडे. बाळा कम कम कम. एखाद्या बाळ रडते का नाही, त्याला आपण बोलायचं ई बाळी, असं गोंजायचं डोक्यावर असं. आणि इकडे छोटं बाळ असते ना 5-7 वर्षात, कम 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 बेबी कम बेबी, फेन इज युअर बर्थडे. त्याला बर्थडे म्हणले की असा बर्थडे म्हणले की त्याला अरे वा तुझा बर्थडे काय, सांग बरं फेन इज युअर बर्थडे असं म्हणायचं. ते एवढं खुश होतं ना. त्याचा बर्थडे महिना 2-4 महिने लांब असतो. तुम्ही नुसतं म्हणा की फेन इज युअर बर्थडे, त्याला एवढी मनामधून खुशी होती ना बाळांनो, एकदम हसणार. पण त्याला इंग्लिशमध्ये बोला. प्लीज आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट ऑल माय डिअर पॅरेंट्स, प्लीज ट्राय टू स्पीक इन इंग्लिश विथ युअर चाइल्ड. मी काय सांगितलं की तुम्हाला तुमच्या मुलासोबत इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला जर येत नसेल, तुम्ही जर थोडंफार इंग्रजीमध्ये कच्चे असाल, माझे व्हिडिओ बघा. बरेच ठिकाणी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंतचे बरेच वाक्य मी या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले असतात. मित्रांनो पुढे पहा. आता पुढचं आहे व्हॉट्स रॉंग. काय झालं? व्हॉट्स रॉंग विथ युअर मोबाईल, व्हॉट्स रॉंग विथ युअर कार, असं आपण काय बोलू शकतो. म्हणजे तुझ्या काय झालं नेमकं तुझ्याविषयी सांगतो ते, म्हणजे तुझ्या एखाद्या वस्तूविषयी. हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर डू यू हॅव. कुछ समझे बच्चों? देखो क्या बोला भैया. हाऊ मेनी ब्रदर्स अँड सिस्टर डू यू हॅव म्हणजे तुला किती बहीण भाऊ आहेत. माझे विद्यार्थी सांगतात क्लासमध्ये, आय हॅव 1 ब्रदर नो सिस्टर. एखादी मुलगी म्हणते आय हॅव 3 सिस्टर्स नो ब्रदर. काय पण सांगते आय हॅव 2 ब्रदर्स नो सिस्टर. म्हणजे अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना करून आपल्याला बोलायचं आहे. दुसरी गोष्ट हाऊ मेनी म्हणल्यानंतर पैसे पण येते ना. हाऊ मेनी मनी डू यू हॅव, आपण असं सुद्धा बोलू शकतो. किंवा हाऊ मेनी बुक्स डू यू हॅव, असं पण आपण विद्यार्थ्यांना बोलू शकतो. आता विच वन इज, कोणते आहे? आता इथं पुस्तकाचा ढीग आहे ना, मग त्याला सांगतो विच वन इज बुक युअर, किंवा विच वन इज युअर बुक, असं आपण त्याला म्हणू शकतो. नंतर सिन्स वेन, कधीपासून. अरे बाबा तू हा जॉब करतोस ना, हा जॉब कधीपासून करतोस, हे त्याला विचारायचं आहे. सिन्स वेन डू यू दिस जॉब. दिस इज द, हे त्याला शोभा. बाबा दिस इज द म्हणलं ना मित्र, आपण तर व्हाट म्हणू त्याला, पण आपण म्हणतोय आज त्याला सांगा बरं. आता आपण घरी आहेत किंवा क्लासमध्ये आहेत, मी सांगा दिस इज द टेबल, नाही दिस इज द डोअर, दिस इज द विंडो, दिस इज द कबोर्ड, दिस इज द सुटकेस, दिस इज द फॅन, दिस इज द काय पण दिस इज द म्हणा, दिस इज द म्हणा म्हणजे, किंवा दिस इज अ म्हणू शकतो आपण. एखादी वस्तू असेल तर आपण त्याला अ म्हणू शकतो. आणि पहा अ आणि द याबद्दलचा माझा एक व्हिडिओ आहे, तिथून पहा तुमच्या लक्षात येईल. पुढे पहा द सेम म्हणजे तेच. द सेम लगा येईल. रमेश अँड आय हॅव द सेम, द रमेश अँड आय हॅव द सेम काइंड ऑफ कार. म्हणजे रमेशकडे आणि माझ्याकडे सारख्याच प्रकारची कार आहे. सेम म्हणजे तेच, तशीच. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटी छोटी घ्या ना, काही फरक पडत चुकू द्या. हो चुकल तोच शिकल. नाही तर कसं आहे, सर मला येत नाही. अरे बाबा तुला इंग्रजी येतील दादा, पण कसं आहे, यू कांट ट्राय. सक्सेस इन युअर हँड बट यू ट्राय टू अचीव इट. मित्रांनो यश तुमच्या हातात आहे, परंतु तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू कॅन स्पीक इंग्लिश बट यू ट्राय टू स्पीक विथ युअर फ्रेंड्स, मदर फादर ब्रदर सिस्टर. मित्रांनो तुम्हाला आपले आई वडील भाऊ बहीण मित्र शाळेतले विद्यार्थी सर्व यांच्यासोबत तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. 100% तुमची इंग्रजी सुधारणारच आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.